कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर जाऊ द्या ना तो विषय। हे बघा, तुम्ही बरे झालात हेच महत्त्वाचं होतं माझ्यासाठी। ओके ठीक आहे, पण जे काय होतं ते सॉर्ट आउट झालंय ना, म्हणजे परत आता तो विषय नाही ना? अजिबात नाही। ओके समजा ठीक झालंय। ओके गुड। तुम्ही अजून सुद्धा या डोळ्यांशी बोलता का? अजून पण म्हणजे आयुष्यभर बोलेन मी या डोळ्यांची। पारू, तुला माहितीये का, सध्या माझ्या आयुष्यात आहे ना एक तू आहेस मैत्रीण, आणि एक ही। पारू, तुझी कोणी बहीण आहे का ग अशाच डोळ्यांची? नाही तर मग कसं कळणार आहे मला कोण आहे ही, कुठे राहते ही? जे काय इन्फॉर्मेशन होती ती फक्त हरीश कडे होती हिच्याबद्दल। आता सॉरी, आय एम रिअली सॉरी। हरीश बद्दल बोलायला नको होतं, आय एम रिअली सॉरी। हरकत नाही सर, हरकत नाही। जुन्या समध्या गोष्टी मी विसरून गेली आता, आणि माझ्या आयुष्याचं जे सत्य आहे ते मी स्वीकारलंय आणि नवीन सुरुवात केली। व्हेरी गुड। हे बघा, असं होतंय माझं, तुमच्याशी बोलत बसल्याने विसरून गेले। काय झालं? देवी आईने तुम्हाला खाली बोलवलंय। ओ चला पड्डीशी। ओके ठीक आहे, मी आलोच। अजून किती वेळ आदित्यची वाट बघायची आपण? हल्ली कुठे कुठे बिझी असतो हा मुलगा? ऐक, सॉरी मला यायला थोडा उशीर झाला। नो प्रॉब्लेम। ऐक, उद्या आपल्याला एक अतिशय महत्त्वाची डील क्रॅक करायची। पुढच्या महिन्यात आपल्याला आपल्या कंपनीचे नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायचे आहेत, त्यामुळे आदित्य, प्रीतम, मला तुम्ही दोघंही त्या मीटिंगला हव्यात। त्याप्रमाणे तुमचं उद्याचं शेड्यूल तयार करा। आणि हां, उद्याच आपण त्या प्रोडक्टचे लोगोज पण फायनलाइज करू, आणि प्रीतम आणि दिशा तुम्ही मार्केटिंग सांभाळायचे। वहिनी, मी काय म्हणते, आपण जर प्रोडक्ट्स नवीन लॉन्च करणार आहोत तर मग ब्रँड अँबॅसेडर पण नवीनच असेल ना? दामिनी, तुला बोलायलाच हवं का ग? आणि काकू, पारू आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करते ऑलरेडी। तिचा चेहरा लोकांना आपलासा आणि ओळखीचा वाटतो, ती लोकांना आपली वाटते। आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायचं झालं तर तिच्यामुळे आपल्या कंपनीला प्रॉफिटच झालं। वा आदित्य, त्या पारूचं कौतुक करताना तू थकत नाहीस रे अजिबात? प्रेमात वगैरे पडला नाहीयेस ना? काकू, दामिनी, तोंड सांभाळून बोल। आणि आदित्य पारूचं नाही, आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरचं कौतुक करतोय। फरक लक्षात घे। मला वाटतं की दादा बरोबर बोलतो। पारूच आपल्या कंपनीची बेस्ट ब्रँड अँबॅसेडर आहे, आणि मला तरी काही बदलायची गरज वाटत नाही। पण मी काय म्हणते वहिनी, तुम्ही दामिनी, तू काहीही बोलू नकोस। ज्यांचं मत महत्वाचं आहे त्यांचं मत मी विचारलंय, आणि माझा निर्णय झालाय। आपल्या या पुढच्या प्रोडक्टसाठी सुद्धा पारूच आपली ब्रँड अँबॅसेडर असणार आहे। प्रीतम, आपल्या शाळेच्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं? त्याला कशाला विचारताय सासू मॉम? त्याला कुठे काय माहित असतं? तुम्हाला स्कूलच्या प्रोजेक्ट बद्दल इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे प्रिया देऊ शकते। प्रिया, सांग सासू मॉमला सगळं। अहिल्या मॅडम, सॉरी पण मी काहीच सांगणार नाही। मी या प्रोजेक्टमध्ये फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करते।
पण खरे इन्चार्ज तर प्रीतम सरच आहेत आणि ते त्यांचं काम खूप मनापासून करतात. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट खूप लक्ष देऊन करूनही घेतात. त्यामुळे या प्रोजेक्टचे डिटेल सुद्धा प्रीतम सरच देतील. प्रीतम सर. प्रीतम, ऑफिसमध्ये आपली मीटिंग आहेच, तेव्हाच मला सगळं सविस्तर सांग. ओके कूल. एक्सक्यूज मी सासूमा. वहिनी मी पण आले. हा ही अॅनाबेल समजते काय स्वतःला? एक बेसिक एम्प्लॉई आहे ना इथे, मग तसं का नाही राहते ती? ॲना. ती प्रिया नॉनसेन्स. दिशा, मला काय वाटतं माहितीये का, तुझं ना लकच खराब आहे. म्हणजे बघ, पहिले पारू एकटीच होती, आता ही प्रिया पण. दोघींनी मिळून या घरात तुझा कचरा केलाय ग, अगदी कचरा. अक्षरशः नाचतायत तुझ्या डोक्यावर, कळतंय ना? डोक्यावर बसलेल्यांना उचलून खाली कसं आपटायचं ना, हे मला व्यवस्थित माहितीये. तू नको माझी काळजी करूस टॅमी. बिचारी गो बिचारी. तुझ्यापेक्षा ना मीच बरी. म्हणजे कधी कधी माझा अपमान होतोय हेही मला कळत नाही. पण तुला ना, तुला या घरात शून्य किंमत आहे ग, अगदी शून्य. असं असं वाईट वाटतंय मला, खूप वाईट वाटतंय दिशा. पण काय ग दिशा, तू त्या फालतू पारूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून पटवू शकली नाहीस. द गेम इज नॉट ओव्हर येट टॅमी. ती पारू आता किती दिवस ब्रँड अँबॅसेडर म्हणून राहते ना, हे बघाच तुम्ही आता. एक मिनिट, म्हणजे काहीतरी प्लॅन सुरू आहे ना तुझ्या डोक्यात? सांग ना, काय आहे? फोटोशूट. फोटोशूट? सासू मॉम नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करतात ना, मग त्यासाठी आपल्या ब्रँड अँबॅसेडरचं, पारूचं फोटोशूट करावं लागणार आपल्याला. आपल्याला? दिशा, तू जरा डोक्यावर पडलीस का? त्या घाणेरड्या पारूचं तू फोटोशूट करणार आहेस? हो. असं फोटोशूट ज्यानं त्या सुसंस्कारी इनोसेंट पारूच्या इज्जतीचे धिंदवडे निघतील. तिला ना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. वाव, हे ऐकायलाच इतकं मस्त वाटतंय. एक मिनिट, पण हे खरंच असं काही होणार आहे का की नेहमीसारखी आपली तोंडाची हवा? नाही म्हणजे या अशा फोटोशूटला बहिणी परवानगी देतील? तुला ना डॅमी 100 वेळा सांगून झालंय माझं, तुझा नसलेला ब्रेन नको वापरत जाऊस म्हणून. दिशा, या सगळ्याचा विचार मी ऑलरेडी करून झालाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.